नमस्कार शेतकरी मित्रांनो, आलेमध्ये जे स्पॉट लागलेले त्या स्पॉटसाठी भरपूर शेतकरी स्पॉट रिचिंग करताय, आळवणी करताय. तर शेतकरी मित्रांनो, स्पॉट रिचिंग आणि आळवणी कशी केली पाहिजे या संबंधी थोडी आपण माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. कारण की अद्रकमध्ये कंदकूस, मुळकूस, मररोग, काय बॅक्टेरियल सड हे पूर्ण कंट्रोल करणं खूप अवघड आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळं आज आपण या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जर प्लॉटमध्ये केल्या तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि आपल्या सड थांबायला पण खूप मदत होईल शेतकरी मित्रांनो. तर ज्यावेळेस आपण अद्रक पिकामध्ये कुठेही स्पॉट सापडला शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला ड्रिचिंग करायची औषधाची. तर ड्रिचिंग करण्यासाठी शेतकरी मित्रांनो, पहिले आपल्याला त्या पॉईंटची जी माती आहे त्या मातीला पूर्ण आपल्याला काढायचं आहे साईडला, जो कंद आहे पूर्ण उघडा करायचा आहे. कारण की ज्यावेळेस आपण मातीतला पूर्ण कंद उघडा करू शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस तिथं औषधच नाही तर 2-3 गोष्टी पण काम करतात. जसं की आपलं जर डायरेक्ट ऊन पडायला लागलं शेतकरी मित्रांनो, जिथं सूर्यप्रकाश जर त्या ठिकाणी पोहोचायला लागला तर तिथं पण भरपूर प्रमाणात आपल्याला बॅक्टेरिया कमी व्हायला लागतात. जर चांगले जर हवामान जर तिथं तयार झालं तर चांगली जीवन वाढण्यास तिथं पण आपल्याला मदत होते. कारण की ती जागा इन्फेक्टेड होईल, तिथं पूर्ण हानिकारक बुरशा वाढलेल्या असतात. पण ज्यावेळेस आपण ती पूर्ण कंद उकरतो, त्याच्या साईडची माती काढतो, तिथं चांगले जीवन वाढण्यास पण मदत होतात. कारण की तो जे जीवाणू तिथले जे आपण त्यांचं पूर्ण जे घर मोडल्यासारखंच होतं शेतकरी मित्रांनो. त्या एक साध्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं म्हटलं की, तर आपल्याला पूर्ण मातीचं कंद आहे पूर्ण उघडं करायचं शेतकरी मित्रांनो. उघडं केल्यावरती पुढं तुम्हाला सांगेल की कसं आहे, जसं आता उघडं केलं शेतकरी मित्रांनो आपण हा कंद, तर बघू शकता तुम्ही आपण तिथं आपल्याला औषधाची ड्रिचिंग करायची. तर औषधाची ड्रिचिंग अशी केल्यामुळं काय होतं की आपलं जी सड आहे जागेवरती थांबते. आता याच्यावरती आपल्याला फिक्स माहीत नाही शेतकरी मित्रांनो की आपल्याला कंदकुज आहे, बॅक्टेरियल सड आहे किंवा मररोग आहे किंवा मुळकुज आहे. पण जेव्हा आपण या औषधाची अशी ड्रिचिंग करणार त्याचा 100% रिझल्ट मिळणार शेतकरी मित्रांनो. याच्यामध्ये आपण ब्ल्यू कॉपर घेतलेलं आहे 40 ग्रॅम प्रति पंपाला, 40 ml एक कीटकनाशक घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत 100 ml आपण निमुळे अर्क वापरलेले शेतकरी मित्रांनो स्पॉट ड्रिचिंगसाठी. तर तुम्ही अशी स्पॉट ड्रिचिंग तुमच्या प्लॉटला नक्की करा. तुम्हाला याचा सड, कंदकुज, मुळकुज काय जो प्रकार आहे अद्रकमध्ये थांबवण्यासाठी नक्की होईल. धन्यवाद.